नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,650 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 35 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी वॅकन्सीज आहेत। या ठिकाणी 4 पदांसाठी वॅकन्सी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पदवीधारकांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यासोबत तुमचं MSCIT किंवा समतुल्य शैक्षणिक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 20,650 रुपये इतके दरमहावेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। ही जी वॅकन्सी आहे तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी भरली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्ही 19/8/2024 पर्यंत करू शकणार आहात। वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 35 वर्षाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। निवड जी आहे तुमची प्रात्यक्षिक परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी समक्ष अथवा पोस्टाद्वारे सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी सादर करू शकता। 10:30 ते 6च्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला अध्यक्ष जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या ॲड्रेसवर त्या ठिकाणी करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।